नमस्कार मित्रांनो, मी साईनाथ बलराव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मी आज नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात आलेलो आहे आणि आज 8 मार्च 2023 रोजी निफाड तालुक्यातलं वातावरण कशा पद्धतीचं आहे हे आपल्या समोर दाखवत आहे। अतिशय धुकायुक्त धुका असणारं द्रवयुक्त वातावरण तयार झालेलं आहे आणि याचा निफाड तालुक्याला फार मोठा फटका बसतो। दरवर्षी निसर्गाने हे वातावरण असं या पद्धतीचं तयार होतं आणि याचा सर्वाधिक फटका बसतो, सर्वाधिक नुकसान होतं तर ते शेतकऱ्यांचं। आपण बघू शकता कशा पद्धतीने गाडीला सुद्धा लाईट लावून प्रत्येक रोडवरती प्रवास करावा लागतोय। या अशा वातावरणात मित्रांनो, सकाळी 7 वाजलेले 7:30च्या सुमारास जर ही परिस्थिती असेल तर प्रत्यक्ष आपण निफाड तालुक्यातील काही शेतकऱ्यांशी बोलून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्यासमोर या वातावरणाचा बदलाचा पिकांवरती असेल, त्यांच्या आयुष्यावरती असेल, काय परिणाम होतो हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। निफाड तालुक्यातील वेगवेगळ्या गावांना भेटी देणार आहोत। चला तर मग बघूया या व्हिडिओ मार्फत आपल्या भावना। समोर मित्रांनो गाडी सुद्धा दिसायला 10 फुटावरची मागे। आता हे बघा, ही गाडी मला 5 ते 7 फुटावरती आली तरी दिसत नाही। इथपर्यंत अतिशय भयानक आणि धोकादायक वातावरण पूर्णतः निफाड तालुक्यात तयार झालेलं आहे। शेतकऱ्यासमोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आज तयार झाला आहे। शेतकऱ्यासमोर ते पीक येतं, मात्र ते पीक आल्यानंतर टिकवायचं कसं, जगवायचं कसं। आता हे समोर बाबा चालले, यांना विचारू आपण, जरा 2 मिनिटं थांबूया आपण। बाबा नमस्कार। नमस्कार। या इकडे या 2 मिनिटं वेळ देता आम्हाला। काय नाव आपलं? शंकर रामचंद्र गोरडे। कुठले तुम्ही? इडले प्रॉपर खेडले जुंग्याचे। बरं, एक या बाबांशी चर्चा करू आपण। नमस्कार मित्रांनो, हे बाबा आपल्या समोर आहेत, आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत। बाबा नमस्कार। नमस्कार। आता जे निफाड तालुक्यात निसर्गाने वातावरण तयार केलंय तर त्या ह्या वातावरणाचा शेतकऱ्यांवरती काय परिणाम होऊ शकतो किंवा त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्हाला? याच्यावर आता ही बुरशी, कांद्याची बुरशी येईल कांद्याला, म्हणजे कांद्याला बुरशी? बुरशी येईल, अशी पात जळून जाईल, कांद्याला पात जळून जाईल। म्हणजे मित्रांनो, कांद्यासाठी सुद्धा हे वातावरण अतिशय घातक तयार झाले आणि बाबा निफाड तालुका द्राक्षांच्या बाबतीत अग्रेसर आहे। हा, तर द्राक्षावरती याचा विपरीत परिणाम होऊ शकतो। द्राक्षावरती सुद्धा होईल। म्हणजे शेतकऱ्याचं जे अस्तित्व आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यासमोर हा मोठा प्रश्न आता नुकसानाची शेतकऱ्याची 50 एकरी खर्च होईल 70 हजार रुपये कांद्याला। बघा मित्रांनो, 50,000 ते 70,000 कांद्यांना खर्च झालेला आहे आणि कांद्याचे आज भाव जर कांदेच नाही, भाव जर बघितले तर भाव कवडी मोल कांदा विकला जातोय। अनेक शेतकऱ्यांनी शेतात ट्रॅक्टर किंवा नांगर फिरवलेले कांद्यावरती। अशी परिस्थिती तयार असताना निसर्गाने सुद्धा या शेतकऱ्यांसमोर एक मोठं आव्हान तयार केलंय आणि या बाबांनी त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत, त्याबद्दल बाबांचे आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी साईनाथ बलराव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज मी सकाळी म्हणजे 8 मार्च रोजी 9-9:30च्या दरम्यान निफाड तालुक्यातलं जे वातावरण तयार झालं त्या वातावरणाच्या जी काही परिस्थिती होती ती बघितल्यानंतर शेतकऱ्याचं काय होणार किंवा कसा प्रश्न शेतकरी त्याच्यासमोर उपस्थित झालाय आणि तो काय करू शकतो, अशा परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरं जाऊ शकतो, हा माझ्या मनात प्रश्न तयार झाला आणि निफाड तालुक्यात संपूर्णतः 3-4 गावं फिरण्याचा मी प्रयत्न केला आणि आज मालसाकोरी इथं येऊन हे दादा मला भेटले। या शेतकऱ्यांशी मी गप्पा मारणार आहे आणि नेमकं शेतीवरती या वातावरणाचे काय परिणाम होतात किंवा कशा पद्धतीने त्यांचं जीवन आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार दादा। प्रथमतः मी आपलं स्वागत करतो। माझी एक विनंती आहे आपल्याला की आपली ओळख आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आपण स्वतः करून द्या आणि नंतर आपण पुढची चर्चा करूया। माझं नाव दत्तू शिवराम मुरकुटे, मी सामाजिक कार्यकर्ता पण आहे आणि एक प्रगतिशील शेतकरी आहे। माझ्याकडे द्राक्ष, टोमॅटो, कांदे, ऊस, गहू, हरभरा सर्वच पिकं आम्ही घेतो आणि चांगल्या प्रकारची शेती आम्ही करत असतो। पण निसर्गाच्या या अतिशय म्हणजे दुर्दैवी अशा वातावरणामुळं आज शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे आणि आम्हाला आता शेती करावी की नाही असा प्रश्न असा आमच्या कुटुंबासमोर उभा आहे आणि आपण लहान मुलासारखं या पिकाला जपतो। आज हा माझा एक्सपोर्ट क्वालिटीचा प्लॉट होता, पण हे वातावरण आलं आणि यांनी होत्याचं नव्हतं करून गेला। आज तो क्रॅक झाला, बघितला आपण आता काही द्राक्षांच्याकडे बघितले। जवळजवळ याच्यातलं माझं 60% नुकसान झालंय आणि 60% गेल्यानंतर याचा खर्चही मुश्किल निघणं आता।
मग यामुळं काय होतं, आम्ही कर्जबाजारी होतो साहेब. बरोबर. याच्यावर आम्ही कर्ज काढलेले आणि ते कर्ज कसं फेडायचं, आमचं कुटुंब कसं चालवायचं, मुलाचं शिक्षण कसं करायचं. आणि हे पीक म्हणजे 12माही पीक असतं साहेब. बरोबर. आणि याच्यातून एकच पीक वर्षातून मिळतं आणि त्याच्यात असं निसर्गाचा लहरीपणा. आणि त्यामुळं मग आम्ही काय करावं, आमच्या पुढं पर्याय काय आहे. दुसरं तर आपण काय 2 नंबर करू शकत नाही. बरोबर आहे. आम्ही कष्टाळू शेतकरी असल्यामुळे आणि 2 नंबर. शेती हा आमचा उपजत व्यवसाय. त्याच्यामुळं आम्ही शेतीशीच निगडीत असल्यामुळं आम्ही काही दुसरं काही व्यवसाय केलेला नाही. त्यामुळं आमचं वडिलोपार्जित शेती आहे. वडील शेती करायचे, आम्ही शेती करतो. आम्ही आज मुलांचं शिक्षण चांगल्या प्रकारे करायला गेलो तर आता या अशा निसर्गाच्या हानीमुळं आमच्या मुलांचं शिक्षण कसं होईल हा मोठा प्रश्न. मुलीचं लग्न आलं, ते लग्न कसं करावं, तारीख धरलेली, पैसा कुठून उपलब्ध करावा, हा मोठा गहन विषय आमच्या कुटुंबासमोर आहे. कुटुंब मोठं असल्यामुळं कुटुंब चालवताना मोठी तारेवरची कसरत करावं लागते. प्रत्येकाचं मनाचं समाधान होईल असं त्या व्यक्तीशी वागावं लागतं. आणि जर निसर्गानं असा लहरीपणा जर चालू ठेवला तर शेतकऱ्याने शेती करावी की नाही असा मोठा प्रश्न तयार झाला. बरोबर आहे मित्रांनो. जे काही आता पंजाबराव डग साहेबांनी अंदाज दिला होता हवामानाचा, त्याच्यानुसार महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस सुद्धा झालाय. आणि काल परवा 2 दिवसात इथं निपाड तालुक्यात अतिशय भयानक वातावरण तयार झालं होतं. बऱ्याचशा ठिकाणी पाऊस सुद्धा झाला आणि तो पावसाचा परिणाम साहेबांच्या एक्सपोर्ट बागावरती एवढा झालाय की प्रत्यक्ष आता मी बागेच्या बऱ्याचशा गल्लींमध्ये फिरलो. द्राक्षाचे पूर्ण तोंडाशी आलेला घड म्हणजे जो उत्पन्न देणार आहे. आणि त्यांनी सांगितलं की वर्षभरातलं फक्त एक पीक आहे आणि जे आपण त्याला बालगोपालासारखं वाढवलेलं आहे. आणि ते पीक जेव्हा आपल्याला उत्पन्न द्यायची वेळ येते तेव्हा जर ते असं क्रॅक होणार असेल किंवा त्याला निसर्गानुसार असा हानी पोहोचणार असेल तर त्या शेतकऱ्याने कसं जगावं हा त्याच्यासमोरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न समोर उभा ठाकलाय. आणि तो त्यांनी त्यांची व्यथा आपल्यासमोर मांडलेली आहे. साहेब, मग नेमकं मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतं, ठीक आहे आता ह्या वातावरणाला समजा नैसर्गिक वातावरणाला आपण काही करू शकत नाही, पण जे आता एकमेकांना धीर देणं, समजा शेतकऱ्यांनीच शेतकऱ्याला धीर देणं आणि या परिस्थितीला कसं तोंड द्यावं याच्याविषयी तुम्ही थोडंसं शेतकऱ्यांसाठी काय बोला. निश्चित धीर दिला पाहिजे. प्रत्येकावर वेळ येते, त्या वेळेतून त्याला कसं सावरता येईल याच्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. परंतु आज काय झालं साहेब, आमचं खरीप पीक सुद्धा गेलं. खरीपाचे पंचनामे होऊन बरेच दिवस झाले, अजून तो निधी वाटप झालेला नाही. अजूनपर्यंत आमच्या खात्यावर वर्ग झालेला नाही. अजून प्रशासन त्यांचे सोपस्कार पुरं करते. आणि आता परत हातातोंडाशी आलेले पीक परत याचे पंचनामे करायचे. मग आम्ही काय नुसते पंचनामेच करत बसायचे का? याच्यासाठी शासनाने ठोस भूमिका घेऊन शेतकरी कसा जगला पाहिजे, शेतकरी जिवंत राहायला पाहिजे याच्यासाठी शासनाला विनंती करेल. मग ते कोणतंही सरकार असो, आम्हाला त्याच्याशी काय घेणं नाही. आम्ही शेतकरी आणि सरकारच्या माध्यमातून आम्हाला हमीभाव देण्यात यावा. जर नैसर्गिक आपत्ती झाली तर त्याचं मूल्यमापन करून शेतकऱ्याला अधिकाधिक कशी बळकटी देता येईल याच्यासाठी शासनानं प्रयत्न केले पाहिजे. आणि पायाभूत जी सुधारणा आहे, शेतकऱ्यांना ज्या आवश्यक गोष्टी असतात शेती करण्यासाठी, मग त्याच्यात खते आली, रासायनिक कीटकनाशके आली, याची अतिशय बिकट अवस्था, अशा किमती वाढल्या साहेब याच्या. आणि सरकार मात्र याच्यावर कुठल्याही काही कारवाई करत नाही. आमच्या शेतीमालावर आता मी माझा कांदा विकला तो 3-4 रुपये भावाने विकला किलो. आणि मग आम्ही जर समजा एवढा खर्च त्याच्यावर करायचा, समजा 1846 गोली असेल, परत तुमची युरिया असेल किंवा महादन असेल, 12-32-16 असेल, 1810-26 हे खतं आम्हाला लागतात, रासायनिक खतं. मग आता सरकार म्हणतंय तुम्ही सेंद्रिय शेती करा. सेंद्रिय शेती जर करायची ठरवते असं निसर्ग काय करेल, कशी शेती करायची सेंद्रिय पण. मग शासनाने आम्हाला सांभाळून घ्यावं. शासन मायबापाने शेतकऱ्यावर थोडंफार का होईना उपकार म्हणून, त्या शेतकऱ्याला दिलासा म्हणून, त्याचे घर कसं चालेल, मुलाबाळाला शिक्षण कसं होईल,
एवढा जरी आधार आम्हाला जरी दिला तरी पुष्कळ झालं. बरोबर. आणि आज ह्या पिकाची नुकसान झाली, या पिकाचे पंचनामे करून याला लवकरात लवकर निधी कसा मिळेल याच्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे. नाही तर अजून खरीपाचंच आलं नाही, आता हे जर बरोबर. परत आलं तर अजून कातच काही नाही. म्हणजे आम्ही जगायचं कसं, पैसाच येणार कसा आमच्या घरात. सातत्याने जर फक्त शेतकऱ्याने आपल्या शेतीत फक्त नुसतं त्याच्याकडे जे काही असेल शिल्लक असेल किंवा उसनपासनं करून असेल, उदारी पादारी करून असेल, जर फक्त शेतीत गुंतवायचंच असेल आणि उत्पन्नच जर त्याला येत नसेल, उत्पन्नाच्या वेळेस जर त्याच्या हातातोंडाशी आलेला घात जर हिसकावून घेत असेल निसर्ग, किंवा निसर्गाने जरी नाही घेतला तर आजची परिस्थिती कांद्यांची आपण मार्केटमध्ये बघितली. हाताशी आलेला कांदा अगदी ज्या वेळेस काढायची वेळ, मार्केटला न्यायची वेळ, त्यावेळेस अक्षरशः साहेबांनी सांगितलं 3 ते 4 रुपये किलो दराने विकला गेला. म्हणजे अशी परिस्थिती जर असेल तर त्याने करावं काय, असा सगळ्यात मोठा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित राहिलाय. आणि त्याच्यावरती साहेबांनी एक विनंती सुद्धा सरकारकडे केलेली आहे की ठीक आहे, ही परिस्थिती आहे, परंतु आमचं जे महत्वाचा विषय की जे आमचं भविष्य आहे, मुलं बाळ, त्यांच्या शिक्षणाला तरी सरकारने काहीतरी एक वेगळी योजना आणून किंवा काहीतरी हातभार लावून आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न सरकारने करावा, अशी त्यांनी विनंती देखील सरकारला केलेली आहे. आणि मी आता पुढचा विषय घेतो. साहेब, हे जे आहे समजा रासायनिक खतांचं झालं, सेंद्रिय खतांचं झालं, तुम्ही ही जी परिस्थिती मांडली, आता तुम्ही आल्यानंतर ज्यावेळेस आपण बागात तुम्ही थोडीशी परिस्थिती दाखवली मला. मित्रांनो, शेतकऱ्यासमोर फक्त हाच प्रश्न नाहीये, तर शेतकरी तुमच्या समोर जे प्रोडक्ट घेऊन येतो त्याचं, मग तो कोणताही असेल, कांदा असेल, ऊस असेल, द्राक्ष असतील, तर आता त्या रोडपासनं ज्यावेळेस माळसाकोरे गावाचा रोड लागला तिथून इथपर्यंत ज्यावेळेस साहेबांनी आणलं त्यावेळेस मला सगळी हकीकत सांगितली गाडीवरती आणि आम्ही घाबरत इथपर्यंत आले. आज हा व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर बागेत बनवतोय, पण तरी आमच्या जीवाला धास्ती की समोरून एखादा पाठीमागून बिबट्या येतो काय. कारण साहेबांनी आत्ताच परिस्थिती दाखवली मला की ह्या समोर दिसणाऱ्या साईडमध्ये बिबट्या बसलेला होता आणि त्या बिबट्याचे पाय सुद्धा ठसे त्यांनी मला दाखवले. इथं पलीकडच्याच वावरात काही दिवसापूर्वी एक घटना सुद्धा झालेली, तिथं आता सद्यस्थितीत सुद्धा पिंजरा लावलेला आहे. म्हणजे एवढ्या जीवावरती उदार होऊन जर शेतकरी आपल्यासाठी काम करत असेल मित्रांनो, तर त्या शेतीमालाला भाव भेटणं अतिशय योग्य आहे, गरजेचं आहे. तो त्याचा मी तर म्हणेल हक्क आहे आणि तो हक्क त्याला सरकारने मिळवून द्यावा. किंवा जे काही व्यापारी वर्ग असेल त्या व्यापारी वर्गाने सुद्धा, व्यापारी वर्गाला माझी वैयक्तिक विनंती आहे की व्यापारी वर्गाने सुद्धा प्रयत्न करावा की जास्तीत जास्त शेतकऱ्याला योग्य भाव कसा मिळेल. बऱ्याच वेळेस आंतरराष्ट्रीय मार्केट असेल, राष्ट्रीय मार्केट असेल, याच्यात बऱ्याचशा गोष्टी घडून आणल्या जातात की भाव पाडले जातात, भाव चढवले जातात, असेही उद्योग करतात. आता मला कोणाला ब्लेम करायचं नाही, परंतु ते न करता ही जी सध्या परिस्थिती समोर आली ही कशी निवळेल आणि किमान शेतकऱ्याचं आयुष्य कसं सुरळीत होईल याच्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करावा असं मला वाटतं. शेतकऱ्यासमोर आणखी एक आव्हान असं आहे की विजेचा प्रश्न. आता जी परिस्थिती मी तुम्हाला सांगितली बिबट्याची, ती दिवसा ही परिस्थिती जर असेल तर रात्रीची लाईट असताना या माणसाने कसं इथं पाणी भरावं, कसं या शेताला पाणी द्यावं, तेच त्यांच्याशी बोलूया आपण. आम्ही शासनाला एवढीच विनंती करू साहेब की दिवसा लाईट भले आम्हाला तुम्ही 8 तास देताना, भले तुम्ही 2 तास कमी करा, पण दिवसा द्या. बरोबर. कारण आता तुम्ही आता प्रत्यक्ष बघितलंय बघा, माझ्या शेड मध्ये येऊन बसलेला होता बिबट्या दिवसा. बरोबर. तर रात्रीचं आम्ही कसं येऊन पाणी भरणार, आम्ही शेतीला आम्ही कसं जागायचं. याच्यासाठी शासनानं आम्हाला निदान दिवसा किमान 6 ते 7 तास तर लाईट द्यावी ही विनंती आहे सरकारला. तसंच सरकारचं जे धोरण आहे शेतकऱ्याविषयी, जे धरसोडीचं जे धोरण आहे हे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही ज्यावेळेस मालाची जास्त आवक होते त्यावेळेस तुम्ही निर्यात उठवता, ज्यावेळेस शॉर्टेज येतं त्यावेळेस तुम्ही निर्यात बंदी करतात. मग त्यामुळे जो बाहेरचा व्यापारी आहे, जो व्यापार करणारा जो ठेकेदार आहे, तो ह्या धरसोडी वृत्तीला कंटाळून तो दुसरा देश बघतो, दुसरा पर्याय उत्पादक बघतो आणि त्याच्याकडून घेतो. मग पर्यायनं आपल्या भारत देशाची जी अर्थव्यवस्था आहे ना, ती डबघाईस जाण्याचं कारणच हे की धरसोड वृत्ती नसावी. आणि जर आपल्या भारतात जर सोयाबीनचं एवढं उत्पन्न असेल तर तुम्ही सोयाबीन आयात कशासाठी करता, म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही जगवता की मारता हेच कळत नाही. मग जर शेतकरी जगवायचा असेल तर जर आपलाच शेतकरी जर एवढं उत्पन्न काढतोय, हेच उत्पादन तुम्ही त्याच्यात तुम्ही तयार करा त्या गोष्टी, मॅन्युफॅक्चरिंग याच्यावरतीच केलं पाहिजे. पण मग तुम्ही जर बाहेरचा माल जर आयात करून आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना डबघाईस नेण्याचं काम जर करत असाल तर याच्यासारखं पाप कोणी नाही. मग ह्या सरकारला माझी विनंती आहे की धरसोड वृत्ती ठेवू नका, तुम्ही एकच धोरण राबवा
तुम्ही निर्यातीला परवानगी दिली ना, मग ते सलग तुम्ही कंटिन्यू चालू करा, नाही तर मग ती निर्यात करूच नका. तो शेतकरी त्या मापात ते पीक करत. जर तुम्ही निर्यातीला परवानगी दिली, शेतकरी ऑटोमॅटिकली कांदा लागवड करतो, आणि लागवड झाल्यानंतर ती जेव्हा ते उत्पन्न निघतं त्यावेळेस निश्चितच गर्दी वाढते, भाव कमी होतात, त्यामुळे ते शेतकऱ्याला त्याचा तोटा फटका बसतो. बरोबर. मित्रांनो, सरांनी हा विषय समोर आणलाय. शेतकरी कशा पद्धतीने जगला पाहिजे, काय केलं पाहिजे, सरकारची भूमिका काय असली पाहिजे, हे सगळे विषय सरांनी सांगितले. आणि या पद्धतीने आपण कामकाज करणं गरजेचं आहे. मी जाताना तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे की जर एखाद्याला वाटत असेल हे भालेराव चुकीच्या पद्धतीने काम करतायत किंवा चुकीच्या पद्धतीने बोलतायत, मित्रांनो असं काही नाहीये. परंतु जी शेतकऱ्याची आता मार्केटमध्ये परिस्थिती ती बघून खरोखर मला माझ्या अंतःकरणाला एक ठेच पोहोचते. आणि ती पोहोचल्यानंतर खरं तर मला शेती बिलकुल नाहीये, पण शेती नसतानाचे समोर शेतकऱ्याचं चित्र दिसतंय. ज्यावेळेस मागच्या वर्षी मी एक व्हिडिओ बनवला होता, कशी करावी शेवग्याची शेती, आणि 7 एकर शेतीमध्ये ज्यावेळेस त्या शेतकऱ्याला 25 ते 30 लाख रुपये उत्पन्न मिळालं, हे मी अगदी छाती ठोकपणे सगळ्या शेतकऱ्यांना इतरांना फायदा व्हावा म्हणून तो व्हिडिओ समोर आणला होता. पण ज्यावेळेस आपण कुठेतरी चांगलं मांडतो, ते चांगलं मांडत असताना शेतकऱ्याच्या सर्व बाजूने विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. तो चांगला व्हिडिओ जसा तुमच्यापर्यंत मी घेऊन आलो होतो, तशी आजची निसर्गाने तयार केलेली परिस्थिती आणि शेतकऱ्यासमोर टाकलेला प्रश्न हा सुद्धा तुमच्या समोर जनतेसमोर घेऊन येणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे. म्हणून आज इथपर्यंत मी साहेबांच्या अगदी गाव विचारत, वस्ती विचारत इथपर्यंत इकडे आलो. आणि जेव्हा मला कळालं अशा पद्धतीने परिस्थिती इकडे झालेली, त्यावेळेस मी साहेबांची वस्ती विचारत आलो आणि साहेबांची भेट घेतली आणि ते सगळं समोर आणलं. त्यानंतर तुम्हाला जो विषय सांगितला बिबट्याचा, तो पिंजरा सुद्धा जाताना मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला खरोखर लक्षात येईल की किती उदार अंतःकरणाने, उदार स्वतःच्या जीवावरती उदार होऊन आणि शेतकरी कसं त्याचं आयुष्य जगतोय. सर, एक प्रश्न आमच्या भागात अतिशय बिकट आहे, तो म्हणजे बिबट्याचा वावर. आम्ही शेती कशी करावी असा प्रश्न आहे. आणि शेतकऱ्याचा मेन बेस म्हणजे शेतात काम जाऊन करणं. बरोबर. आणि तिथं जर तुम्ही जर वन्य प्राणी जर आले तर आम्ही शेती कशी करायची मग. बरोबर. मग या संदर्भात आम्ही ज्यावेळेस ते वन अधिकाऱ्यांशी बोलतो तर ते आम्हाला सांगतात, आम्ही ते पकडतो आणि दुसरीकडे नेऊन सोडतो. जर तुम्ही दुसरीकडे नेऊन सोडता तर मग परत बिबट्या येतो कसा. आता माझ्या इथं 4 वेळेस बिबट्या जेरबंद झालेला आहे. आमच्या इथं एवढ्या भागात 4 बिबट्या आम्ही जेरबंद केले. परत हाय तेच. आता तुम्ही बघितलंय आता इतक्यात परिस्थिती बघितलंय. तो इथं शेडवरती बसेल होता, तो निघून गेला. म्हणजे हे बिबटे येता कुठून. याच्यामुळं आमचा ह्या वन विभागावर विश्वास राहिलेला नाही. ते आमच्याशी नेमकं खरं बोलता की खोटं बोलता हेच कळत नाही. ते काय बोलता, आज इथला हा बिबट्या पकडून नेला की ती जागा हा दुसऱ्या बिबट्या घेतो. अहो, दुसऱ्या जर घेतो म्हटल्यावर त्याच्यावर तुम्ही काहीतरी केलं पाहिजेत ना सरकारनं. येतच कशी इथं. हा काय वन विभागाचं क्षेत्र नाहीये, हा या शेती क्षेत्र आहे. मग या शेती क्षेत्रात जर तुम्ही वन्य बिबटे जर येत असतील तर आम्ही शेती कशी करायची. मग शेती जर करायची तर मग दिवसा लाईट दिली पाहिजे. दिवसा लाईट नाही, मग रात्रीचीच लाईट का. मग इंडस्ट्रियल एरियापासून त्याला लाईटचे बिल मिळतात, आमच्या शेतकऱ्याकडून मिळत नाही असा त्यांचा आरोप आहे ना. मग तुम्ही आम्हाला दिवसाची लाईट द्या, आमच्याकडून हक्काना तुम्ही वीज बिल घ्या, पण आम्हाला दिवसाचीच लाईट द्या. आणि ह्या बिबट्या वन्य प्राण्यावर याच्यावर तुम्ही उपाय करा. आणि विशेष म्हणजे आमचे जे या वन्य प्राण्यापासून जे नुकसान होतं, जे शेतीचं नुकसान होतं, याची कुठलीही भरपाई मिळत नाही. जर एखाद्या जीवाला तुम्ही त्यांनी खाल्लं, त्यांनी मारलं तरच त्याचे पंचनामे करून मग ते शासन मदत करतं. आम्हाला ज्या शेतात आमच्या पिकाचं नुकसान होतं, तो वावर तो तिथं नुकसान करून जातो, त्या पिकाचे पंचनामे करून त्या पिकाची सुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि आमचे जे हे पीक आहे म्हणजे ऊस असेल, मका असेल, तुमचं द्राक्ष बाग असतील किंवा गहू असेल, या पिकामध्ये तो दडून बसतो. हे पिकं सुद्धा जंगल क्षेत्रामध्ये वर्ग करण्यात यावे आणि या त्यांच्यापासून या पिकाला जेवढं नुकसान होईल या पिकाचे पंचनामे करून आम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळावी, एवढी शासनाला विनंती आमची. हे बघा मित्रांनो, आता साहेबांच्या समोर इथं कांद्याचं एक शेत आहे. हे बघू शकता तुम्ही, इथं कांद्याचं पीक आहे
आणि या कांद्याच्या पिकाला सकाळी जे वातावरण आज आपण बघितलं त्याचा व्हिडिओ सुद्धा तुमच्या समोर मी दाखवतोय लगेच. सकाळी येताना मी पूर्ण निफाड तालुक्यातले अनेक गावांचे व्हिडिओ काढून आणले आणि ते व्हिडिओ काढत असताना समोर साहेबांना शेतकऱ्याचा जे काही कांदा पीक आहे या कांदा पिकावर त्या सकाळच्या वातावरणाचा काय परिणाम होऊ शकतो साहेब? सकाळच्या वातावरणामुळे काय झालं, पूर्ण ते जे पात आहे ते पूर्ण ओले झाले साहेब. ओली झाली, त्याच्यावर बरोबर. ते बादाड पडलं. ते बादाड असं असतं, त्याच्यावर जर उन्हाचा प्रकाश पडला तर त्याच्यावर तो डाग आणि तो जाळून टाकतो. अक्षरशः आता तुम्ही हेच कांदे आता निळे दिसताय ना, बरोबर. तुम्ही 8 दिवसांनी या पूर्ण पिवळसर आणि करपलेले कांदे दिसतील तुम्हाला. बरोबर. कारण एवढं आम्ही जीव लावून या अशा निसर्गाच्या अशा कोपामुळं ही शेती करणं खूप अतिशय बिकट झालेलं आहे साहेब. काय करावं, कसं जगावं हेच कळत नाही. आता याला तुम्ही आता परत खर्च करायचा. आता याच्यात खर्च करून तुमच्या माहिती करता सांगतो, जे कांदे मोठे झालेत ना त्याच्यात ते रात्रीचा पाऊस पडून त्या कोमात पाणी गेले आणि तो कांदा नंतर जेव्हा काढण्याला येईल ना तो पूर्ण सडेल राहील तो कोंब. बापरे. आणि मग त्या कांद्याला खर्च करावा का नाही असा प्रश्न झाला आता आमच्या पुढे. म्हणजे निसर्ग किती हानी करू शकतो आणि किती चांगलं करू शकतो याचं उत्तम उदाहरण तुम्ही आज बघितलं असं समोर बघितलं. सकाळपासून फिरतोय मी, ते समोर बघतोय. निसर्ग कोपला तर काय करू शकतो याचं एवढं उदाहरण तुमच्या समोर आहे. कारण आमचं अतिशय आमची परिस्थिती आज या निसर्गामुळे अतिशय बिकट झालेली. आमच्या कुटुंबावर अतिशय रोजंदारीची वेळ येते का अशी समस्या आमच्यावर आलेली. कारण एवढं काबाड कष्ट करून जर आम्हाला आमच्या हक्काचं जर काही जर मिळत नसेल तर काहीच अर्थ नाही जगण्यात. बरोबर. मग याच्यामुळे जे शेतकरी जो आत्महत्या करतो त्याला कारणच हे साहेब. कारण बाजारपेठ नाही, माल उत्पादित केलेल्या मालाला भाव नाही, मग निसर्गाची हानी. मग त्याने जगायचं कसं, कोणत्या बेसवर जगायचं? जर तुम्हाला त्याला पायाभूत काही नाहीच जगायला, जर काही जर त्याच्याकडे जर काही राहिलंच नाही तर तो कसा जगाल? म्हणून जे शेतकरी आत्महत्याचं जे सत्र जे सुरू आहे, शेतकरी कंटाळतो का आपल्या मुलं आम्हाला विचारतात मला फीला पैसे द्या, बरोबर, माझ्या क्लासला पैसे द्या. तर हे पैसे आणायचे कुठून आम्ही? कवर आपण हे त्या समजा जो आपण ज्याच्याकडून पैसे घेतो, जे व्याजानं पैसे काढतो, तो सुद्धा देत नाही. त्याला माहिती याच्याकडे काय उत्पन्न साधन, आता तो सुद्धा आम्हाला उभं करीत नाही. बँक सुद्धा आमचे उतारे बघते, त्या उतार्यावर बोजा आहे का? बोजा नसेल तर तुम्हाला स्थान नाही. मग त्या शेतकऱ्याने जगायचं कसं हा मोठा प्रश्न. बरोबर. साहेब, आताच जे तुम्ही सगळी परिस्थिती सांगितली, ठीक आहे, आता तुम्ही सरकारलाही विनंती केली, निसर्गाची परिस्थिती समोर सांगितली, परंतु आता ह्या गोष्टी जरी असल्या तर आपल्या कुठंतरी एकच गोष्ट थोडीफार माझ्या मते थोडीशी आपण विनंती करून सांगू शकतो की जो शेतकऱ्याचं उत्पन्न वापरतोय, प्रत्यक्षात ज्याला आपण ग्राहक ही देवता म्हणतो किंवा ग्राहक म्हणतो, त्या ग्राहकासाठी तुम्ही काय सांगाल? कारण आता ही परिस्थिती तर डोळ्यासमोर आहे, आपण त्यांच्या समोर मांडली, त्यांनीच नक्की प्रेक्षकांनी विचार करायला पाहिजे. पण एक ग्राहकाने तुमच्या शेतकऱ्याच्या बाबतीत काय करावं असं वाटतं? अशी तुमची भूमिका, ग्राहकाची जी बाब आहे त्या ग्राहकाविषयी तुमचं मत मांडा की त्यांनी काय करायला पाहिजे. तुमच्या ग्राहक मायबापाला एवढीच विनंती आहे की त्यांनी जो शेतकरी माल उत्पादित करतो त्याच्या मागे त्याचे कष्ट काय असतात, त्याला खर्च किती आला, याचं निश्चित विचार करून भाव करावा. आणि जर समजा मेथी असेल, कोथिंबीर असेल, टमॅटो असेल, ते जर 30-40 रुपये किलो जरी विकत असेल ना तर त्याच्या मागचे कष्ट बघा तुम्ही, त्याच्यावर खर्च किती केलेला आहे त्यांना, त्याचे ते बघून तुम्ही निश्चित त्याचं मूल्यमापन करा. परंतु आमची अवहेलना करू नका. बरोबर. शेतकऱ्याला एवढे पैसे होऊ राहिले, एवढं होऊ राहिलं असं काही नाही, त्याच्या मागं कष्ट खूप आहे आमचे, एवढी मेहनत आहे आमची. आणि आम्ही एक वेळ मुलाला बाजूला करतो, काही काम असतं त्याला 10 रुपये देत नाही, पण त्या मालासाठी खर्च करतो, त्या औषधासाठी. म्हणून माझी एकच विनंती आहे की जो कोणी असेल ग्राहक, त्याने शेतकऱ्याची अवहेलना करू नये आणि शेतकरी जर त्या भावानं देत असेल तर त्याच भावानं घ्यावं, त्याचा भाव करू नये, मी एवढंच म्हणेन. आणि आम्हाला जे दलाल लोक आहे मधले, आता समजा हा जो प्लॉट आहे ना,
हा प्लॉट मी आता 50 रुपये 60 रुपये एक्सपोर्टना गेला असता, बरोबर आहे. तो आज जर मला जर 20 आणि 22 रुपयानं जर द्यायची वेळ येत असेल तर त्याच्यात पण दलाल आमचे फसवणूक करतात. बरोबर. आमच्याकडून माल घेऊन जातात, आम्हाला सांगतात 4 दिवसांना देऊ, 10 दिवसांना देऊ, परत गाठच घेत नाही. मग आम्ही काय करायचं? याच्यावर सुद्धा सरकारनं वचक ठेवली पाहिजे, त्या व्यापाऱ्यावर दलावरती अशी वचक पाहिजे सरकारची की तो शेतकऱ्याची कुठल्या प्रकारे फसवणूक करता कामा नये. बरोबर आहे. म्हणजे व्यापारी योग्य असला पाहिजे, त्याला लायसन दिलं पाहिजे, त्याची पूर्ण ओळख पाहिजे, तरच आणि त्यानं डेपोजिट असं मार्केट कमिटीकडे ठेवलं पाहिजे. बरोबर. साहजिक अतिशय चांगला मुद्दा मांडला. मी अशी विनंती करेल का जो कोणी व्यापारी या आपल्या भागात येत असेल त्याचं आधार कार्ड बघा, त्याचं पॅन कार्ड बघा, त्याचे तुम्ही डिपॉझिट ठेवा, तेव्हा परवानगी द्या. आणि जर कोणी असं न करता जो व्यवहार करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा, त्याला डांबा, त्याला पोलिसाच्या ताब्यात द्या. याच्यामुळं आपल्या शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे पैसे बुडणार नाही. बरोबर आहे मित्रांनो. 8-10 वर्षापूर्वी मी परिस्थिती बघितली होती डोळ्याने. ज्यावेळेस मी निपाड तालुक्यात वास्तव्याला होतो त्यावेळेस एका शेतकऱ्याने त्याचा द्राक्षाचा बाग दिलेला होता. तो व्यापारी तिथे येऊन माल घेऊन जात होता. अनेक शेतकऱ्यांचे माल नेले आणि ज्यावेळेस पैसे द्यायची वेळ आली त्यावेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांचे दिले, पण काही शेतकऱ्यांचा विश्वास बसल्यानंतर शेवटी तो व्यापारी पळून गेला. आणि ज्यावेळेस पोलीस कंप्लेंट झाल्या, शेतकरी त्याच्या शोधत पोलीस किंवा शेतकरी तिकडे गेले, दुसऱ्या राज्यातला होता तो किंवा दुसऱ्या ठिकाणचा होता, त्यावेळची परिस्थिती अशी होती त्याचं घर अगदी छोटंसं होतं. त्याच्यानंतर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची रक्कम नव्हती. मग हे याला माहित नसतं शेतकऱ्याला की हा काय. ज्यावेळेस तो इथं येतो त्यावेळेस मात्र त्याची एखादी स्कॉर्पिओ गाडी असते, सोबत हायफाय मोबाईल असतो, 2-3 जण गाडी सोबत बसलेले असतात. बरोबर आहे की नाही साहेब? बरोबर. हे चित्र समोर मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले. आणि जाताना नंतर तो एखाद्याची फसवणूक करून ज्या कष्टकऱ्याने, शेतकऱ्याने, गोरगरिबाने त्याचा मुलासारखं ते पीक जपलेलं असताना उत्पन्न घेण्याची वेळ आल्यावरती त्याच्यावरती ही परिस्थिती येत असेल तर साहेबांनी अतिशय योग्य मुद्दा मांडलाय की व्यापारी वर्ग कसा असावा आणि व्यापारी वर्गावरती कोणत्या गोष्टीचा अंकुश असावा हे सरांनी अगदी छानपैकी मांडलंय. याचाही विचार निश्चितच जे काही अधिकारी असतील त्या अधिकारी वर्गाने करावा आणि सगळ्या शेतकऱ्यांनी सुद्धा माल देताना याचा विचार करावा असं मला वाटतं. साहेबांनी छान मुद्दा मांडलाय. मी एक मुद्दा मांडतो एक साहेब. आज आमच्या वाईट परिस्थिती म्हणजे अशा संस्था आहे, अशा काही ट्रस्टी आहेत की ज्यांच्या कामात पैसा आहे. असा पैसा जर शेतकऱ्यांच्या ज्या गोरगरिबावर अशी वेळ आली अशा लोकांना त्या संस्थेमार्फत मदत करावी अशी मी त्यांना विनंती करतो. कारण खूप पैसा आपल्या देशामध्ये, परंतु तो चांगल्या कामासाठी, चांगल्या गरजू लोकांपर्यंत पोहोचत नाही. मी त्या संदर्भात त्या सर्व ट्रस्टीच्या लोकांना, त्या संस्थेच्या सेवाभावी संस्थांना विनंती करेल की तुम्ही गोरगरीब मायबाप शेतकऱ्याला अशा संकटाच्या वेळी मदत करत चला. बरोबर. हीच मी तुम्हाला विनंती करेल. आणि शेतकरी जागला तरच आपला देश जगेल. बरोबर. म्हणून शेतकरी जर मेटाकुटीस आला, शेतात जर पिकलं नाही तर तुम्ही नोटा खाऊ शकत नाही. बरोबर. आणि नोटात सगळं काय असतं तर सगळं कोणी कोणाला विचारलं नसतं. म्हणून शेतकरी जागला पाहिजे. शेतकरी जर जागवायचा असेल तर त्याला जर अशा काही आपत्ती आल्या त्या आपत्तीच्या वेळेस निश्चित तुम्ही धावून आले पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. एवढीच मी सर्वांना विनंती करतो. आणि शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला हक्काचे, आमच्या कष्टाचे पैसे द्या. आम्हाला कर्ज नको, काय नको. आमच्या जर उत्पादित केलेला माल जर चांगला भाव गेला तर आम्हाला कोणाची बँकेची गरज नाही, कोणाच्या पुढे हात पसरायची सुद्धा गरज नाही. बरोबर. म्हणून आमच्या शेतीमालाला हमी भाव द्या आणि आम्हाला जगू द्या. एवढंच आम्ही सरकारला विनंती करतो. धन्यवाद साहेब. तुम्ही आम्हाला भरपूर वेळ दिला. आपल्या अतिशय वेळ देऊन आमच्या ज्या तुमच्या भावना आहेत त्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांसोबत पोहोचवल्या, त्यांच्याशी बोललात आपण, त्यांच्याशी सुद्धा त्या भावना शेअर केल्या आणि मलाही ही तुमची भूमिका मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. निश्चित. धन्यवाद. धन्यवाद साहेब. हे बघा मित्रांनो, हा साहेबांचा जो प्लॉट बघितला आपण द्राक्षाचा आणि तिकडनं इथून समोरून आता येत असताना अक्षरशः हा व्हिडिओ बनवायला आलो तरी आम्ही जीव मुठीत धरून इथपर्यंत आलो. आणि हे बघू शकता की वावराच्या अगदी मधोमध किंवा एका बाजूला हा पिंजरा लावण्यात आलेला आहे, कारण इथं बिबट्याचं वास्तव्य आहे. आणि त्या पिंजऱ्यात ती बकरी एक ठेवलेली
आणि अतिशय भयानक प्रकार इथे समोर आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजे अतिशय जीवमुठीत धरून हा शेतकरी काम करतोय प्रत्येक या भागात. अगदी तो समोरचा जो पट्टा दिसतोय आपल्याला मक्याचा, या पट्ट्यात सुद्धा अगदी 8-10 दिवसापूर्वी एक घटना इथे झालेली होती की ज्या लहान बाळाला बिबट्याने उचलून नेलं आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे थोडंसं या सगळ्या बाबींचा विचार करून आपण शेतकऱ्याची काळजी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मित्रांनो, आजची निफाड तालुक्यातली ही सर्व शेतकऱ्याची परिस्थिती बघितली असता बऱ्याचशा गावांमध्ये मी फिरलो आणि सगळीकडे ही अशीच एकसारखी परिस्थिती आहे. आणि ही बघितल्यानंतर महाराष्ट्रातील जे प्रसिद्ध कवी आहेत इंद्रजित भालेराव, जे आम्हाला लासलगाव महाविद्यालयात एका वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वेळेस आम्ही कॉलेजला असताना आले होते आणि त्यांनी तिथं एक कविता सादर केली होती. ती कविता मला अजूनही आठवते आणि ती या प्रसंगी म्हणावीशी वाटते. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काळ्या बापाचं हिरभरान, माझ्या बापाचं हिरभरान. काळ्या माईनं पिकवलं सोनं, काळ्या माईनं पिकवलं सोनं. आता घालतात सुगीत गस्ता, आता घालतात सुगीत गस्ता. माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, इथं डब्यात तुला साखर लागते गोड. तिथं बापाच्या माझ्या बापाच्या अंगाला फोड, तिथं बापाच्या माझ्या बापाच्या अंगाला फोड. भाव ठरतो त्याला न पुसता, भाव ठरतो त्याला न पुसता. माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. जेव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली, जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली. तवा बापाला माझ्या गावाला कुणी न वाली, तवा माझ्या बापाला गावाला कुणी न वाली. गाव असून झाला यपी रस्ता, गाव असून झाला यपी रस्ता. माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. मित्रांनो, अशी एक कविता शेतकऱ्याचं जे विदारक चित्र आहे किंवा जे समोर आलेलं त्याची सत्य परिस्थिती आहे याच्यावरती आधारित महाराष्ट्रातील कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव कदाचित त्यांचीच स्वतःची कविता आहे ही. आणि त्यांनी आमच्या समोर गाऊन दाखवली होती. माझ्या ती त्यावेळेस एकदाच ऐकून लक्षात राहिली आणि जशी तशी नाही पण जशी जमेल तशी म्हणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यात कदाचित एखादं कडवंसुद्धा इकडं तिकडं झालेलं असेल, पण हे जे आज समोर चित्र दिसतंय हे शेतकऱ्याशी निगडीत आहे आणि त्या शेतकऱ्याच्या निगडीत असणाऱ्या चित्राला साजेशी ती कविता आहे. त्यामुळे मी आज ती तुमच्यासमोर सादर केली. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपण या व्हिडिओला सर्वांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आपल्या ज्या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया आहे त्या सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात अशी माझी इच्छा आहे. त्यामुळं आपण या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा
आणि नसेल केलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे असेच आपली जी व्हिडिओ आहेत, इतरही आपल्या ज्या बाबी असतील, जे महत्त्वपूर्ण विषय असतील, अशा शेतकऱ्याच्या फायद्याचे विषय किंवा शेतकऱ्याची भूमिका मांडणारे विषय, समाजातील वेगवेगळ्या भूमिका मांडणारे विषय मी आपल्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी नक्की आपण सगळ्यांनी माझ्या साईनाथ भालेराव या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि इथेच आजच्या या व्हिडिओमध्ये थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.